आज महाराष्ट्रानं आपल्याला काय दिलंय हा संबंध जगाला एक विचार देणारा देश म्हणता येईल। मी आज आपल्या पालकांचा संसदचा उत्साह पाहिला आणि ज्यावेळेस मी या व्यासपीठावरती जे कुणी पालक एक वेशभूषा करून आले होते, आपण त्याला फेमस पर्सनॅलिटी म्हणतो, तर त्या नुसतं पर्सनॅलिटी नाहीये तर ते कॅरेक्टर्स आहेत। पर्सनॅलिटी म्हणजे झटकता चायनीजची माळ आणि कॅरेक्टर म्हणजे आपल्या समयीमध्ये दिसणारा एक मंद धरवळ। हा कॅरेक्टर आणि पर्सनॅलिटीचा फरक ज्यावेळेस माझा विद्यार्थी समजेल त्यावेळेस प्रत्येक पर्सनॅलिटी ही कॅरेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचं MIT काम करेल। मला असं वाटतं की ह्या MITने हा एक अतिशय सुंदर असा उपक्रम केला। आपल्याला असं वाटेल की मी किती सुंदर अशा राष्ट्रात जन्म घेतलाय। आज आपण या व्यासपीठावरती जे काय महान कॅरेक्टर्स पाहिले त्यातील ज्या कॅरेक्टर्सला वंदना केल्याशिवाय मला राहवत नाही। छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मराठी हा एक विचार दिला, संबंध जगाला एक महान योद्धा दिला। नंतर आई जिजाऊ, राजमाता जिजाऊ ज्यांनी शिवछत्रपती सारखा पुत्र आपल्याला दिला आणि हा भगवा संबंध जगावरती तळपवणारं काम या शिवछत्रपतींनी केलं। प्रत्येकाच्या नसानसामध्ये शिवशंभू राजा म्हटलं की एक वेगळं तेज निर्माण होतं। त्या कुठल्याही गोष्टीला अधिष्ठान असावं लागतं आणि या संबंध महाराष्ट्रकरांचं अधिष्ठान म्हणजे आपला हा शिवाजी राजा। नंतर संभाजी महाराज असतील, एकही लढाई न हरणारा हा योद्धा। या योद्ध्याचं नाव काढलं की आपल्या अंगात, आपल्या रक्तात धर्म संचारतो, तो माझा संभाजी राजा। डॉक्टर आनंदीबाई जोशी, संबंध भारतातील पहिली डॉक्टर 1886 मध्ये या भारताला जर कोणी दिली असेल या महाराष्ट्राने दिली। पुण्यातील पहिली शाळा जर या महिलांना जर कोणी दिली असेल तर ही माझ्या सावित्रीबाईंनी दिली। एक शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्र अख्ख्या देशाला देतोय, ते शाहू फुले आंबेडकर आज आपल्याला इथं पाहायला मिळाले। या सगळ्या पालकांनी ज्या पद्धतीनं हे सगळे कॅरेक्टर्स आपल्या समोर सादर केले, या प्रत्येक व्यक्तिमत्वानं आम्हाला घडवलंय। यांच्या पदस्पर्शांना स्मरण करण्याची, यांच्या पाऊलखुणांना जागण्याची आम्हाला संधी मिळाली, हेच मी माझं भाग्य समजतो। या अगदी मला जर पुन्हा जन्म मिळाला तर या महाराष्ट्रात मिळावा अशी आई इकडे मी पुन्हा प्रार्थना करतो। ज्या पद्धतीनं MITने हा कार्यक्रम सादर केला याला कार्यक्रम म्हणता येणार नाही, याला एक सुखद क्षण म्हणता येईल। इथली प्रत्येक आठवण मी आज घेऊन जाणार आहे। सर्व शिक्षक वृंदांना, इथल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।